मी नंदिनी बर्वे वळूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालयामध्ये मेरा युवा भारत वर्धा व प्रभात किरण युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या अर्चना मुंडे होत्या। तसेच प्रमुख उपस्थिती ठाणेदार विजय घुले, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, जमादार रवी वर्मा, पर्यवेक्षक नरेश येडे, प्राध्यापक हेमंत पारसडे, अनिल सांभारे सर यांची उपस्थिती होती। वर्धाच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य काळे यांनी दिली। शैक्षणिक जीवनासोबतच खेळाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। विजेता संघाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक हेमंत पारसाडे यांनी केले आहे। सगळ्यात महत्त्वाचं मला जास्त खेळाचं महत्त्व सांगायचं तर मी जास्त वेळ घेतला तुमचा, पण खूप महत्त्वाचं आहे। आणि सतीशजींना पण मी थँक्यू म्हणतो की तुम्ही आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला। त्या खेळाचं काय महत्त्व आहे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो। तुमच्या माहितीसाठी मी पण जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागात शिक्षण घेतलेलं आहे। ज्यावेळेस मी 10वीच्या नंतर 7वीपासूनच समजा मी क्रीडामध्ये प्रत्येक खेळामध्ये भाग घेतलेला आहे। म्हणजे 100 मीटर रनिंग, 200 मीटर रनिंग, सायकलिंग, त्यानंतर गोळाफेक, लांब उडी, हे सगळ्या याच्यामध्ये मी भाग घ्यायचो। आणि त्या म्हणजे सुरुवातीपासूनच एक तर अभ्यास आणि अभ्यासातून वेळ भेटला की त्या स्पोर्ट्समध्ये राहायचं। त्याच्यामुळं मला असा भविष्यात फायदा झाला की फिजिकली मी फिट राहिलो। आणि ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची वेळ आली तर हे माझ्यासाठी नवीन नव्हतं, कारण मी शालेय जीवनात आणि कॉलेज जीवनामध्ये स्पोर्ट्स आणि अभ्यास ह्या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ ठेवला होता। त्याच्यामुळं मला स्पर्धा परीक्षेमध्ये यश येत गेलेलं आहे। आणि चांगल्या मार्काने मला ग्राउंड्सला मार्क पडलेले आहेत आणि इकडे देखील पण मार्क पडलेले आहेत। तर तुम्ही तरुण मुलं आहात तर तुम्हाला अभ्यासाच्या जोडीला स्पोर्ट्स लागतोच। जे मुलं स्पोर्ट्स खेळत नाहीत आणि जे मुलं स्पोर्ट्स आणि अभ्यास करतात तर नक्कीच ते चान्सेस जास्त आहेत यशस्वी होण्याचे। कारण तुम्ही स्पोर्ट्स खेळताय तर तुमच्या म्हणजे जसं म्हणतात की माणसाला मानसिक आणि शारीरिक फिटनेस असल्याशिवाय माणूस अभ्यासही चांगला करू शकत नाही। म्हणून तुम्हाला त्या खेळाचं महत्त्व आता याच्यापूर्वी आपले बरेचसे लेक्चर झाले, कायद्याविषयी किंवा इतर गोष्टीविषयी लेक्चर झालेले आहेत। आणि स्पोर्ट्स निमित्त बोलण्याचा आज संधी भेटली तर मला असं वाटते की शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या व्यतिरिक्त प्रत्येकाने कोणताही तुम्हाला जोही खेळ आवडतो तो निवडला पाहिजे, तो खेळलाच पाहिजे, वेळ दिलाच पाहिजे। 100% तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे। म्हणजे आपल्या तरुण वयात तुमच्या वयामध्ये एनर्जी खूप असते, अभ्यास आपण करतोच, परंतु त्यासोबत तुमची एनर्जी जर स्पोर्ट्सकडे वळवली तर त्याचा डबल बेनिफिट होतो। तुम्हाला जर तुम्ही नॅशनल लेवलपर्यंत गेले, तुम्हाला प्रमाणपत्र 1st, 2nd, 3rd आले तर तुम्हाला पोलीस भरतीला बाकी ज्या ठिकाणी स्पोर्ट्स म्हणून खेळाडू म्हणून काही आरक्षण पण आहे काही स्पर्धा परीक्षेमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येऊन जाईल। आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचं शिक्षण संपल्यानंतर स्पर्धामध्ये उतरताल त्यावेळेस तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या अनुभव पाठीशी चांगला राहील आणि तुम्ही नक्की त्याची सुरुवात। आणि मला एकच सांगायचं की या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने एक स्पोर्ट्स तरी रोज खेळलाच पाहिजे आणि त्याला वेळ दिलाच पाहिजे, त्याच्यामध्ये एक्सपर्ट झालं पाहिजे। अभ्यासासोबत हा विषय महत्त्वाचा आहे। आणि तिसरा विषय आहार। तुमचा तुम्ही जर आहार घेताय, नक्कीच तुम्ही खेळल्यामुळे तुम्हाला जेवण तुमचं आणि आहार जे घेताय ते चांगला आहार होणारच आहे, परंतु त्यात सकस आणि पोषक आहार घ्यायचा आहे तुम्हाला। तुमच्या या 3 गोष्टीचं पालन केलं आणि दुसरं म्हणजे व्यसनापासून दूर राहायचं, त्या 4 गोष्टीचं पालन केलं की तुम्ही 100% मला वाटत नाही की इथे बसलेले सर्वच जॉबला लागतील, कोणीच रिकामा राहणार नाही। कारण तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट राहणार आहे, स्पर्धेमध्ये सगळ्यात पुढे राहणार आहे। म्हणून तुम्ही ह्या 4 गोष्टीचं पालन करा आणि ते आम्ही केलेलं आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। तुम्हाला तेच सांगायचं मला या निमित्तानं
तुम्ही जर अशा 4 गोष्टी जर घरी घेऊन गेले आणि याचं पालन केलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. थँक्यू मला बोलण्याबद्दल संधी. वर्धावरून सतीश काडे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपुर. क्या आप भी पाइल्स से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल्स से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज. बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज. बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा. आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट. पहले आएं और बेहतर इलाज पाएं. हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर.